मुलगी म्हणजे आईच्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर कोपरा असतो. माझ्या मुलीच्या चेहऱ्यावरचं एक छोटंसं हसूही माझा पूर्ण दिवस आनंदाने भरवून टाकते. आज तिचा वाढदिवस आहे. तिच्या आयुष्यात नेहमी आनंद, प्रेम आणि भरभरून यश असावं हीच आई म्हणून माझी मनापासून इच्छा आहे. तर हॅलो मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या फौजीबाई प्रवीणा या व्हिडिओमध्ये. तर बघा, तुम्हाला थंबनेलवरून समजलं असेल, आज आहे माझ्या मुलीचा बर्थडे. तर स्वराचा बर्थडे आहे. तर सर्वजण मिळून बघा इकडे बनवत आहेत आता स्वयंपाक. तर बाबांनी भिजवलेलं आहे बघा भजे तळण्यासाठी. त्यांनी बेसन भिजवलेलं आहे आणि काहीतरी टिप्ससुद्धा ते सांगत भजे काढताना जास्त तेल नाही पाहिजे, तपेल. त्याच्यात भजा काढायला तो वर येते का बरोबर. ती वर आला म्हणजे तेल तपलं म्हणजे भज्यासाठी मग सन तेल तपलं तर हे टाकता बरोबर ते एकदम जळतात. नॉर्मल तेल पाहिजे. भजा टाकून काढा तो वर आला की भाजी बनवायची होती बघा. तर कढईमध्ये तेल थोडं जास्त. तर तळण्याची जी कढई आहे त्याच्यामध्ये घेतलं बाबांनी तेल काढून आणि मस्त बघा असं भाजायचं भिजवलेलं आहे एका साईडला आणि एका साईडला चालू आहे भाजीची तयारी. तर बघा तेल तापलेलं आहे आणि मस्त अशी पटपट बाबांनी घेतले भाजी काढून. अगोदर काढून दाखवले त्यांनी. बघा किती फास्टमध्ये खतरनाक भाजी आहे. तर बघा जळतही सुद्धा नाहीत आणि जास्त तेलकटही ते होत नाही. त्यांनी काढून दाखवले आणि नंतर आम्हाला काढायला सांगितले की काढा म्हणून पटपट निघतात. तर पटकनच घेतलं काढून. आता बड्डे गर्ल जर म्हटली तर बड्डे गर्ल गेलेली होती बघा स्कूलमध्ये. आता दुपारी ते येणार होते. जेवणाचा जो कार्यक्रम आहे तो चालू होता. तिची आत्या आली होती. तर बघा मग स्वयंपाकाने जेवण वगैरे म्हटलं मुलं यायच्या अगोदर आटपून घ्यायचा, कारण बड्डे सुद्धा लवकरच करायचा होता. फौजी साहेबांना लावायचा होता फोन बड्डेच्या वेळेला. तर त्याच्यासाठी मग आम्ही लवकरच बड्डेची तयारी सुद्धा मग दुपारच्या जेवणानंतर लवकर करू असं ठरवलं. त्याच्यामुळे मग तर मस्त पटपट कामं आवरून घेतली. आता बाबांचे भजे झाले बघा. तिकडे काढत होते तर मी इकडे भाजीसाठी तयारी केली. आता भाजी बनवत आहे मी कवड्याची. तर कवड्याची रेसिपी काही मी शूट केलेली नाही, कारण माझ्या चॅनलवरती ऑलरेडी कवड्याची भाजी व्हिडिओ टाकलेला आहे. नक्कीच तुम्ही चॅनलवरती जाऊन बघा. तर बघा स्वयंपाक झालेला आहे आणि गरम गरम भजेसुद्धा बाबांनी काढलेले आहे. कोणी शिरा केला. आता आईला आणि बाबाला लागली होती भूक, तर दोघंजणं बसले बघा जेवण करायला. मी इकडे आता पापड्या, तांदूळाच्या पापड्या जे मी बनवल्या होत्या तर बनवायचे सांगितले होते मला, तर मी तळत होती इकडे. आता मुलं स्कूलमधून आल्यावर एवढे खुश झाले की, कारण अक्काबाईनं आणले होते त्यांच्यासाठी डोनट, आणि डोनट दिसल्यामुळे तर माझ्या आदर्शने तर स्कूलचे कपडे काढले, तर कपडेसुद्धा चेंज करायचे दुसरे राहिले. आणि आरवीसुद्धा बघा तशीच डोनट खायला एकदम तयारच झाले मुलं. आमच्यासुद्धा जेवणाची वेळ झाली. मग आम्हीसुद्धा जेवण घेतलं पटापट. म्हटलं जेवण करून घेऊन नंतर बाकीचे सुद्धा कामं हे खूप मोठे मागं पडलेले होते. आणि थोडासा जरी कार्यक्रम छोटा असो किंवा मोठा असो, घरात पसारा खूपच होते. तर इकडे बघा दिसत आहे तुम्हाला बड्डेची तयारी चालू आहे. आता सर्वच जण आपापल्या परीनं, कोणी फुगे फुगवत आहे तर कोणी बघा बड्डे गर्ल तर मस्त कमरेवर हात देऊन चालू आहे TV बघणं. तर तिच्या आत्यालासुद्धा सांगितलं, स्वराच्या आत्याला, की पटपट तयारी करू लागा म्हटलं, फोन लावायचा आहे फौजी साहेबांना. तर पटपट त्यांनीसुद्धा आवरून ठेवलं. बघा किती सुंदर अशी पूजा इकडे मांडलेली आहे. तर जे फुगे फुगून ठेवलेले होते बघा, ते फॅन चालू असल्यामुळे पूर्ण बाहेरच पडत होते. आता ही बघा आमची छोटकीशी मस्त न्यू बलूनसोबत एवढी अशी खेळत होती की त्या फुग्यांचा खूपच तिला आनंद होत होता. बघा एकटीच मस्त खेळत आहे आणि तिच्या सोबतीला आरवीसुद्धा होती. आता ते फॅनच्या हवेमुळे फुगे बाहेर पडत होते. तर बघा सोप्याच्या एका साईडला मस्त ते असे लावून ठेवले. तयारी आता ऑलमोस्ट पूर्ण बघा होतच आली आहे बड्डेची. बड्डे म्हणजे साधा आणि सिंपल बघा केला, कारण स्वराची इच्छा होती की बर्थडेला तिच्या फौजी साहेबांनी सुट्टीवर राहिलं पाहिजे, पण तिच्या पप्पाला सुट्टी काही मिळाली नाही. त्याच्यामुळे मग आमची स्वरा मॅडम होती थोडीशी नाराज. तर मग बघा मग बर्थडे आम्ही थोडा मग साधाच केला. आणि अक्काबाईनं सुद्धा बघा डेकोरेशन चालू आहे अक्काबाईचं इकडे करायचं.
माझ्या मुलीची स्वराची अशी इच्छा होती की तिचे पप्पा तिच्या बर्थडेला हजर राहावे, पण आता काय करता, ड्युटी आहे. तर प्रत्येक फौजीचं तसंच असते, बर्थडे असो, लग्नाचा वाढदिवस असो किंवा मुलांचा बर्थडे असो, सुट्टी काही वेळेवर काही मिळतच नाही. बाबांचं चालू होतं, मस्त बातम्या लावून दिलेल्या होत्या, तयारी करेपर्यंत बाबांचं चालू होत्या बातम्या बघणं. आमचा आदर्श चालू आहे बघा गेम. हो. तर बघा आमच्या न्यू मॅडमच्या गळ्यातनी तुम्हाला ओढणी दिसतच आहे. पूर्ण बड्डे होईपर्यंत मॅडमनं काही ओढणी ते गळ्यातून काढली नाही. मोठ्या मुलीसारखी मधामधात करत होती. आता बघा केकसुद्धा आणून ठेवला टेबलावरती. तर चला म्हटलं आता केक कट करू. तर बघा पूर्ण तयारी झालेली आहे. बड्डे गर्लची सुद्धा तयारी झालेली आहे. बड्डे गर्लला कसं बसं बड्डे गर्लचा मूड हा थोडा चेंज केला. आणि बघा मग अक्काबाईनं आणला होता केक बनवून, कारण तिच्या त्या घरीच खूप छान असे केक बनवतात. तर बघा एवढी केक पाहून तर एवढी खुश झाली आमची स्वरा मॅडम की बघा पूर्ण रागच पळाला तिचा आता. आणि आरवीने सुद्धा बघा तिच्यासाठी गिफ्ट आणलं होतं. आणि न्यू तुम्हाला दिसतच आहे बघा, गळ्यामध्ये ओढणी टाकून हातामध्ये गिफ्ट घेऊन मस्त वाट बघत आहे की कधी तिचा नंबर येते आणि कधी आपल्याला मग ते गिफ्ट दीदीला द्यावं लागते. आमच्या आदर्शचं तर काही नाही, बड्डेची तयारी झाली तरी त्याचं गेम खेळणं काही कमी हे होत नाही राहिलं. तर बघा केक किती छान बनवून आणलेला आहे तिच्या हाताने. तिच्या आवडीचा फ्लेवर तिने सांगितला होता आणि त्याच फ्लेवरमध्ये बघा त्यांनी बनवून आणलं. आणि आता इथं बघा तिला ओवाळायसाठी ताट घेतला आरतीचं सर्वांनी. आता ज्यांनी आत्यानी मी आता ज्यांनी ओवाळायचं त्यांनी बघा ओवाळून घेतलं तिला. टिक्का वगैरे लावला. तर तिला खूपच खुशी होत होती. आमच्या मॅडम काही नाही, हातामध्ये गिफ्ट घेऊन बघा पुढे 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 करत होत्या. कधी एकदा नंबर येते ना, कधी बड्डे गर्लला मी गिफ्ट देतो, असं झालं होतं बघा न्यूला. तर स्वराला ओवाळून घेतलं. आणि आमचे आदर्श दादा आता राग भरले होते, कारण त्यांना द्यायचं होतं दीदीसाठी गिफ्ट, पण त्याला माहितीच नाही की गिफ्ट अगोदरच आणलेलं होतं. तर स्वराने तिच्या पप्पाला मागितला होता स्टडी टेबल. तर मग तिच्या पप्पाने बघा स्टडी टेबल घ्यायला लावला होता मला, जो गिफ्टमध्ये मी तिला दिलेला आहे. आता अक्काबाईने सुद्धा तिला ओवाळून घेतलं. आणि आता ओवाळून झाल्यानंतर बघा आता बस आता केक कापायची आता तयारीच आमची सुरू होती. फोन चालू आहे दादा, फोन चालू आहे दादा. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर स्वरा, हॅपी बर्थडे टू यू. वेटिंगवर आहे, वेटिंगवर. पाय मध्ये तिकडेच गेला ना, फॅन लावून सगळं उडून राहिलं ते. आदर्श ये ना. फौजी साहेबांचा आला आता व्हिडिओ कॉल. तर व्हिडिओ कॉलवरतीच बघा दाखवलं. आणि आता बघा हे सांग किती माना मर्यादाची. मोठ्या बाई बघा किती डोक्यावर पदर घेऊन आला स्वरा दीदीला केक चारण्यासाठी. ओढणी काही काळ म्हटलं तर काही काढतच नव्हत्या डोक्यावरली. बघा सुद्धा सर्वांना केक चारला. आता व्हिडिओ कॉल आलेला आहे, त्या व्हिडिओ कॉलवर स्वराचा बर्थडे त्यांना दाखवला. तर जास्त वेळ नसल्यामुळे बघा त्यांनी तेवढा दाखवला नाही. तर अशा प्रकारे केला बघा एकदम सिम्पलमध्ये स्वराचा बड्डे. जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.